दरम्यान राज्य मंत्रिमंडळामध्ये 6 महिन्यानंतर कमबॅक झाल्यानंतर राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी मंत्रिपदाबाबत केलेलं वक्तव्य राजकीय वर्तुळात चर्चेत आहे। राष्ट्रवादी काँग्रेसच्या छगन भुजबळ यांच्यासाठी भाजपच जास्त आग्रही होती का अशी चर्चा यामुळे सुरू झाली आहे। भुजबळांच्या याच वक्तव्याचा धागा पकडत ठाकरेंच्या पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी भुजबळांना खोचक टोला लगावलाय। तर आपल्या शैलीमध्ये शिंदेंची शिवसेना आणि अजित पवारांच्या एनसीपीवरही निशाणा साधला। संजय राऊतांच्या या टीकेला संजय शिरसाट यांनीही तेवढ्याच त्वेषानं उत्तर दिलंय। अजित पवारचा पक्ष जो आहे, अजित पवारांचा, तो सुद्धा अमित शहांचा पक्ष आहे। म्हणून त्यांनी जे सांगितलं भुजबळांनी की मला मंत्री करण्यामध्ये अमित शहा आणि नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस यांचं योगदान आहे, त्यांनी अजित पवारांचं नाव घेतलंय का? मी तेही मान्य करतो की त्यांचा पक्ष अमित शहांचा पक्ष आहे, तर ते त्यांच्या अंतर्गत जे काय आहे ते त्यांचा विषय आहे। आक्रमक छगन भुजबळ आता कुठेतरी युटर्न घेताना भारतीय जनता पक्षाशी सोयरीक केलेला कोणताही नेता हा कालांतराने किती मर्द असला तरी त्याचा सरपटणारा प्राणी होतो। ज्या पक्षांबरोबर ते गेले त्या पक्षांनी आज त्यांची साथ सोडलेली आहे। विधानसभेमध्ये त्याला सपाटून मार खावा लागला आणि त्यांची अवस्था ना युतीमध्ये राहिले ना महाविकास आघाडीमध्ये। म्हणून आता सरपटणाऱ्या प्राण्याच्या भूमिकेमध्ये त्यांची गत झालेली आणि त्याचं ते वास्तव्य मला वाटतं संजय राऊतने सांगितलं।